संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खानदेशी खिचडी रेसिपी. खिचडीसाठी मी 2 टोमॅटो, बटाटे आणि कांदे कट करून घेतलेले आहेत. साईडला लसूण, अद्रक, खोबरं, चटणी हे मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे. चला तर मग आपण स्टार्ट करूया खानदेशी खिचडीची रेसिपी. खिचडीसाठी साहित्य सगळं हेच लागतं, कांदे, लसूण मी जे तुम्हाला दाखवलं ते. पण बनवण्याची पद्धत जी असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. तर तुम्ही पाहू शकतात खिचडीची रेसिपी. प्रत्येक महिलेला खूप कंटाळा येतो कधीतरी संध्याकाळी की रोज भाजी चपाती करून, तर काहीतरी शॉर्टकट स्वयंपाक पाहिजे, तर मग आम्ही ही खिचडी करतो. पण आजकाल काय झालं आहे काय माहिती, की ज्या घरात खिचडी बनते तर प्रत्येक पुरुषांना राग येतो खिचडीचा. पुरुषांनाच काय तर मुलांना देखील आता खिचडीचा राग येतो. तुमच्याही घरामध्ये तसं वातावरण असतं का खिचडी झाली की? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण मी बऱ्याच जणांचं मत पाहिलेलं आहे की खिचडी केली की माणसांना राग येतो, की त्यांना भाजी चपाती पाहिजे, मुलांनाही भाजी चपाती पाहिजे. पण कधीतरी वाटतं ना की काहीतरी शॉर्टकट स्वयंपाक, किंवा खिचडी पण छान लागते खायला. मस्त लोणचं, पापड, खिचडी खूप छान छान जेवण होतं खिचडीचं. तुम्ही पाहू शकतात बटाटे वगैरे टाकलेले आहेत. टोमॅटो मला आवडत नाही खिचडीमध्ये, पण आमच्या घरात बाकीच्यांना आवडतो म्हणून मी टमाटा कट केलेला आहे. टमाटा हा नंतर टाकायचा. खोबरं हे जे आपण पेस्ट फिरवलेली होती, मसाला, थोडं हळद, हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर टमाटा लेट टाकायचा. कारण टमाट्याला पाणी सुटतं ना, म्हणून टमाटा थोडं नंतर टाकायचा. नंतर टमाटा टाकल्यानंतर त्याला थोडंसं शिजू द्यायचा आणि साईडला थोडंसं गरम पाणी पण ठेवून द्यायचं. डायरेक्ट गार पाणी नाही टाकायचं खिचडीमध्ये. कोणी कोणी काय करतं, कोणी तर खिचडी हा जो मसाला आहे ना याच्यातच डाळ तांदूळ धुवून टाकून देतात. पण मी तसं नाही करत. गरम पाणी साईडला ठेवलेलं होतं ते आपण डायरेक्ट टाकलेलं आहे मसाल्यामध्ये, आणि नंतर मग त्याला उकळ फुटला की नंतर त्याच्यात डाळ तांदूळ हे धुवून टाकून दिलेले आहेत. मी बोलली ना की प्रत्येकाची रेसिपी ही वेगवेगळी असते. पाहू आता ही खिचडी कशी तयार होते. तर मला सांगा, तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कुकर लावलेला आहे, मस्त छान अशा 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि मग खिचडी तयार झाली. या मग सगळेजण जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.